हां. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पद्मनाभ एनर्जी सोल्युशन्सचे यूट्यूब चॅनल पाहतात. या चॅनलच्या माध्यमातून आपण आजपर्यंत वेगवेगळ्या कंपनीचे सोलर पंपाचे व्हिडिओज, त्यांचा डिस्चार्ज, त्यांची क्वालिटी हे सर्व आपण पाहिलेलं आहे. याच पद्धतीनं आज पण आपल्याला एक नवीन कंपनीचा एक आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. साईडवरती ऑन साईड तिथं काम झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण एक व्हिडिओ आपला शूट करणार आहोत. तो व्हिडिओ आपल्याला मी दाखवणार आहे. तसेच पद्मनाभ एनर्जी सोल्युशन्स ही कंपनी गेल्या 15 वर्षापासून सोलार पंपामध्ये काम करत आहे. या कंपनीने आजपर्यंत जवळपास 20 पेक्षा जास्त कंपन्याचे काम केलेले आहेत. या कंपनीमार्फत केली जाणारी इन्स्टॉलेशनची क्वालिटी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपणास बघायला मिळते. इतर वेंडरच्या तुलनेमध्ये पद्मनाभ एनर्जी सोल्युशन्सचे केलेली इन्स्टॉलेशन ही क्वालिटीची असते, दर्जेदार असते आणि गुणवत्तापूर्ण असते आणि काहीतरी त्यामध्ये विशेष केलेले असते. हे आपणास वेळोवेळी आपणास बघायला मिळालेलं आहे. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. या पद्धतीचे आपणास नवीन नवीन कंपनीचे व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळतील. तर चला मग आपण जाऊया त्या शेतकऱ्यांकडे. त्या ठिकाणी कोणती कंपनीचा पंप बसवलेला आहे ते आपण तिथं जाऊन पाहूया. आपल्या समोर जो सेट दिसत आहे तो सहज सोलरचा सेट आहे. सहज सोलर कंपनी लिमिटेड या कंपनीने हा सोलरचा सेट दिलेला आहे व याचे इन्स्टॉलेशनचे काम पद्मनाभ एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड लातूर यांनी केलेले आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण या सहज सोलरच्या 3 HP 30 मीटरच्या सेटचे सर्व डिटेल्स आज आपण पाहणार आहोत. हा सेट समोरच्या साईडनं असा दिसतो. याच्यात 500 वॅटचे 6 मॉड्यूल्स दिलेले आहेत मोनोचे. त्याच पद्धतीनं याचं स्ट्रक्चर पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये जर कधी स्ट्रक्चर जर कधी पाहिलं तर इक्वल टू रोटोमॅक्स स्ट्रक्चर दिलेलं आहे. रोटोमॅक्सचं पण असं सेम स्ट्रक्चर आहे आणि मोटर पंप कंट्रोलर हा पण रोटोमॅक्सच आहे. याला 4 साईडला 4 सपोर्ट दिले असल्यामुळे हे सिस्टीम हलण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि या सिस्टीमला वेल्डिंग नसल्यामुळं गंजण्याचे पण आणि रस्टिंग होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण की या ठिकाणी बघू शकता आपण ही जी पर्लिंग लावलेली आहे त्याच्या समोरची जी एल क्लिट आपल्याला दिसते, एल क्लिट ही वेल्डिंग केलेली असते प्रत्येक कंपनीची, पण ही नट बोल्ट न बसवल्यामुळं इथं रस्टिंगचे चान्सेस खूप कमी आहेत. यू क्लॅम्प पण इथं नट बोल्टिंग न बसवलेलं आहे पूर्ण. आता याचं आपल्याला डिस्चार्ज पण बघायचं आहे. याची फाउंडेशनची क्वालिटी चांगली केलेली आहे. पाण्याचा डिस्चार्ज आपल्याला बघता येईल. हा 3 HP 30 मीटरचा डिस्चार्ज आहे आणि वातावरण सर्वसाधारण आहे सध्याच्याला. आपण बघू शकता वरच्या साईडला हे ढग वगैरे आहेत आणि सिस्टीम आपली या ठिकाणी बसलेली आहे वीरच्या साईडला. तर एवढ्या ढगाळ वातावरणात पण आपला पंप अशा पद्धतीनं हा डिस्चार्ज देतो. ही विहीर आहे पूर्ण भरलेली. आत्ताच आपण बघितलेलं आहे की जो पंप या ठिकाणी बसवण्यात आला होता साईडवरती, तो सहज सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून तो पंप बसवण्यात आलेला आहे. त्यामध्ये मोटर पंप आणि कंट्रोलर हा रोटोमॅक कंपनीचा आहे. या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच कंपन्या काय करतात की एकाच कंपनीचे मोटर पंप आणि कंट्रोलर वापरतात. जसे की रोटोमॅकचा पंप हा रोटोमॅक मोटर्स अँड कंट्रोल्स ही स्वतः कंपनी वापरते, परत आणि सहज सोलर पण वापरते. असेच आणखी काही वेगळ्या कंपन्या आहेत त्या एकाच कंपनीचा सेट वापरतात. जसे की आता इकोजनचा जर कधी मोटर पंप बघायचा असेल तर इकोजन स्वतः पण वापरते, जिकॉल वापरतो, परत आणखी दुसऱ्या 2-3 कंपन्या आहेत ते वापरत असतात. तर आपल्याला सोलर पंप घेतेवेळी जे मोटर पंपाची क्वालिटी आहे आणि ती कंपनी किती वर्षापासून कार्यरत आहे, त्याची गुणवत्ता काय, हे सर्व बघूनच शेतकऱ्यांनी कंपनी निवडावी. कारण की एकदा जर का आपल्या शेतामध्ये हा पंप बसला, आज पंप कोण लवकर बसवते कोण उशिरा बसवते यापेक्षा कुणाची क्वालिटी चांगली आहे, भले आज 4 दिवस उशीर होईल, 1 महिनाभर उशीर होईल आपल्याला पंप बसवण्यासाठी, पण त्याची जी क्वालिटी आहे आपल्याला आयुष्यभर मिळणार आहे. तर या सर्व गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांनी आपल्या समोर येत असलेल्या नंबरवरती आपला सहज सोलर कंपनी निवडून त्याचा स्क्रीनशॉट शेअर करावा, जेणेकरून पद्मनाभ एनर्जी
आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून आपलं क्वालिटीपूर्वक इन्स्टॉलेशन आपल्याला करून देईल, याची नोंद घ्यावी. धन्यवाद.